आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो मामी, मामी इकडे या. हो मामी, बघा तरी तुमचे मिस्टर आलेत. वकिलासने घेऊन आलेत आपल्या सोडवणार इकडनं. सुर्वे, मिसेस उर्वशी यशवंत कदमना घेऊन ये. हा या की. उघडा उघडा लवकर उघडा. मामी आले बघा ते. उघडा उघडा. अहो मला बी बाहेर काढा की. मी बी आहे ना इकडं. कागदपत्रावर फक्त उर्वशीबाईंचंच नाव आहे, तुमचं आणि तुमच्या मुलाचं नाही. हो मामी. अहो तुम्ही सांगितलं तसं केलं ना आम्ही. आता आम्हाला इथं सोडून कसे चालला तुम्ही? आम्हाला आता कोण वाली आहे? या गरीबाला इकडनं कोण बाहेर काढील सांगा. चुप. तू जे काही केलंस ना ते पैशासाठी केलंस, माझ्यासाठी काही बी नाही. आता सड हितच. असं नका करू. मला बी बाहेर काढा की. तुम्ही सांगशील ते करीन मी. विश्वास ठेवा ना माझ्यावर, विश्वास ठेवा. अगो बाई, विश्वास आणि तुझ्यावर? एक वेळ मी त्या अक्षरावर विश्वास ठेवीन और तुझ्यावर अजिबात नाही. असं नका करू. मला बी बाहेर काढा. काढा किंवा बाहेर इकडनं. असं नका करू. काढा. ए चुप. चलो. तुमचे डिटेल्स लिहा आणि साइन करा. ही तुमची पर्स चेक करून घ्या. अक्षरा, काय केलंस तू? काय झालं? शहाणीच आहेस. वर मला विचार काय झालं म्हणून. अक्षरा, तू मामीला जामीन द्यायला का सांगितलंस? तुला इथं त्रास होतो म्हणून आम्ही खस्ता खातो आणि तू वेगळंच काहीतरी कर. अगं अक्षरा, आम्ही जे ठरवलं आहे त्याच्या उलटच वागायचं, हे तू ठरवलंस काय? छोटे मालक, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. या घरात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मी आत्ता आलीये, पण तुम्ही सगळे सहकुटुंब राहता, त्यामुळे त्यात वाद मतभेद होणारच. ते फक्त माझ्यामुळे अजून वाढू नये इतकंच मला वाटतं. वसुंधरा मॅडमनी खूप कष्टाने हे घर सावरलंय आणि आता त्यात मला मतभेदाच्या भिंती उभ्या करायच्या नाहीयेत. हा जो काही वाद होता तो माझा पुरता होता आणि तो मी सावरलाय. अगं अक्षरा, आम्ही भी तुझा विचार करूनच बोलत होतो ना. व आणि तू आईला काय सांगायला गेलीस? तुम्हाला काय वाटतं, काय सांगितलं असेल मी त्यांना? मी तुमच्यावर हात उचलला ते? अक्षरा, मॅडमना हेच ऐकायचं होतं माझ्याकडनं. आणि तू समजा सांगितलंस व आईला? नाही, नका काळजी करू. मी काही नाही सांगितलंय. का? सांगायला हवं होतं का? नाही नाही, म्हणजे आईने विचारून सुद्धा तू का नाही सांगितलंस? कारण हे तुम्ही सांगायला हवं मॅडमना. उर्वशी, या आधी तुला हजारदा सांगितलं होतं, असं गबाळ्यावानी पाऊल टाकू नकोस, काय करू नकोस, पण तू माझं ऐकलंच नाहीस कधी. तुझ्या ह्या वागण्यामुळे का नाही आता वसुंधरा पुढे गुडघे टेकवायची वेळ आली माझी.
आणि हे आयुष्यभराचा डाग राहिला तर वेगळाच. अगं इतकी कारस्थाने केली मी आजवर, पण आपल्या स्वतःचा आप ढेऊ दिला नाही कधी. आणि तू हे हेडलाईट का नाही, जरा डिम कर आणि जरा शांत राहा. नाही शांत बसणार मी. मला तुरुंगात टाकणारीला आणि त्या वसुंधराला धडा शिकवल्या बिगर मी शांत बसणार नाही. ए बाई, काय डोकं फोडून घेऊ का तुझ्या पुढे मी आता? हा, किती काय काय नाटकं केली मी आणि त्यांच्या मेहरबानीनं सोडवून तुला हे तर घरला आणलंय मी. असा आकरस्ताळीपणा परत जर करशील का नाही, ते तुला परत पाठवतील तुरुंगात. अगं जरा संयम ठेव की. हा, या घरावर तुला राज्य करायचंय ना, मग जरा शांत राहा, कळलं का? अगं उर्वशी, हे अपमानाचं कडू घोट गिळून रेचवायचं असत्यात, लगेच गोण्या नाही टाकायच्या. कायम लक्षात ठेव, येळ साधून कार्यक्रम करायचा असतोय. आधी हिचा कार्यक्रम करते. उर्वशी, अक्षरा, उर्वशी, 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 उर्वशी. काय अक्षरा, कशी आहेस? वाना गोऱ्या चमडीचा आणि रुबाब दीड दमडीचा. लई नटलीस तव खाटकाच्या बकऱ्यावानी. मला जेलात धाडून तुला लई मज्जा वाटली असेल. आता तू तुझे दिवस मोजत बस. तुला आता कायमची जेलात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अक्षरा, तू नको लक्ष दे हिच्याकडे. उर्वशी, गप्प बस तू. चल बघू, चल. घमेंड बघितली काहीची? घमेंड आहे, कारण माझी बाजू सत्याची. इतका जीवाला घोर लावून घेऊ. या घरात तुझी आई हाय, जिनं तुझ्या पाळण्याची दोरी सावरली. आणि आज बी माझ्या मनगटात एवढी ताकद आहे की या घरादाराची दोरी मी सांभाळन. जोवर माझी सावली तुझ्या डोसक्यावर आहे ना, तोवर तू काळजी करायची नाहीस. तुझ्या लग्नाचा विषय बी लवकरच मार्गी लाव. समदय व्यवस्थित होईल, निश्चिंत राहा. अक्षरा, अगं ऐक की. छोटे मालक, आपण नंतर बोलू. मला खूप काम आहेत आणि शर्वही घरी एकटी आहे. मी जाते. काय हो, खरंच असं होईल? नाही, असं काय बी व्हायचं नाही. होणार नाही म्हणजे? तुम्ही बोलताय तेच, तसं काय बी होत नसतंय. अहो, मी विचार करते की सुंदर आणि थोरल्या बाई खरंच घर सोडून जातील काय? अहो झालं ना आता, त्या ईशावर पडदा बी पडला. तुम्ही कशाला आता पडदा काढून वाकून बघायला लागलाय सर? अहो तसं नव, मी विचार करते की. काय विचार करू नका, जगा वेगळे विचार असतात तुमचं. आता पुढचं निस्तराय पाहिजे आपल्याला. आता सुंदरचं लगीन काढलंय म्हणजे उर्वशी जोमात असणार. का सुंदरच्या वराती मोरा नाचायला मिळेल म्हणून? अगे सोडा हो तिचं, हिच्यापेक्षा मीच भारी नाचती.
अगे इथे ईशाई काय चाललाय आणि तुझं काय चाललंय? हा, उर्वशीला आता चानसच पाहिजे, सुंदरसं यामिनी जुळून द्यायचा. त्याच्यात आपल्याला आपली पावलं उचलाय पाहिजेत. सुंदरच्या मनात यामिनी नाही आणि वहिनींच्या मनात अक्षरा नाही. अहो पर त्यांना कुठे अक्षरासोबत लगीन करायचंय, ते तर सुंदरला करायचंय. अगे परत सुंदरनं अक्षराचं लगीन झालं तर तू काय करणार? विषय काय हे नाचणार. आता काय डोसकं फोडू का तुझ्या मोर? तुम्ही गप्प बसाव. गावाच्या लग्नाच्या चौकशा सोडा आणि आपल्या अश्विनचं बघा. कालपासून 2दा फोन येऊन गेलाय. आला होता त्याचा मेसेज. पैसे पाहिजे होते त्याला, पाठवले. दिवटा तो तुमच्यापेक्षा इतर कल्याणी निघालाय का? असं काय केलं त्यानं? इथं एवढी इस्टेट उतू चालली आहे आणि यो फॉरेन मध्ये जाऊन हॉटेलात काम करायला लागलाय. अहो ते काहीतरी जमवान बसा असंय. ए बाई, ते कमवान शिका अशी योजना आहे ती. पण मी म्हणतो काय गरज आहे त्याची? कार्ट्याला इथंच बोलून घेतो. सुंदरचं कामिनी संकट लगीन लावून द्यायचा प्लॅन आहे ना आपला, त्याच्यात याच्यासाठी बी पोरी बघायला लागतो मी आता. चालेल की, म्हणजे 2 वराती 2दा नाचायचं. आई, काका बरोबर बोलतोय. कुटुंब एकत्र पाहिजे हे तुला वाटतंय, पण ते कुटुंब एकत्र राहून मन कशी जुळणार आहेत? या समध्यासनी ना त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू दे. इथं आपणच हे घर सोडून आहे ना कुठेतरी लांब जिंकून जावे. हे बघ भावा, तुला दोन्ही बाजूकडनं लढायचं आहे. इकडं अक्षरा बी तुझ्या पिरमात पडली पाहिजे आणि इकडं आईला बी वाटायला पाहिजे की तू उदास आहेस. आई मोर उदास राहायचं कसं जमणार आहे? काय बी केलं तरी तिला कळणारच की. आईने विचारून सुद्धा तू का नाही सांगितलंस? कारण हे तुम्ही सांगायला हवं मॅडम. मीच सांगाय पाहिजे आईला मी असं का वागलो आणि अक्षरानं मला कानाखाली का लगावली ते. पर सांगायचं धाडसच काय होईना. सुंदर, अरे तिथं काय उभा आहेस? ये की. काय झालं? आई, मला तुझ्या संग थोडं बोलायचं आहे बघ. मग बोल की. अगं म्हणजे अरे सांग ना. आई, तू आधी बस बघू. बस बस बस. हा सांग, काय झालं? अगं आई, मला ना हे चित्र स्वप्न पडतायत बघ. स्वप्न? होय, म्हणजे माझ्या स्वप्नात आहे ना बाबा येत आहेत बघ. आई, मला बाबांची लय आठवण येते बघ. म्हणजे ते इथं तुझ्याजवळ होते की नाही तेव्हा लय सुखात होते बघ. आता ते एकटे पडलेत ग. आणि आई, मला
त्यांच्याजवळ जावंसं वाटतंय बघ. सुंदर वय अगं इथं आता काय बी राहिलं नाही. मला बाबांकडे जायचं आहे. असं का बोलतोयस तू सुंदर? हा इथं काय कमी आहे? असं नको रे बोलू. मी जगते ते फक्त तुझ्या आनंदासाठी. मी बी तेच म्हणणार होतो. आता आपला अश्विन तो बी लग्नाचा झालाय की. दोघांचं एकदमच बार उडून देऊया. ते समज माझ्याकडे लागलं बघा. आई मला खरंच लगीन नाही करायचंय बघ. सुंदर अरे थोरा मोठ्यासनी तुमच्या पिढीचं भलं कळतं. तू जरा शांत बस. वहिनी शिल्पानं जे रंग दाखवलं त्यामुळे आपण समजेच बिथरलेलो आहोत. त्यावेळेला आम्ही काय बोलू शकलो नाही वहिनी, कारण निर्णय तुमचा होता वहिनी. आता बोलतो. पुन्हा एकदा नीट विचार होऊ द्या वहिनी. तुम्ही कामिनीचा पुन्हा विचार करावा असं मला वाटतंय. अहो ती सुंदरची लय काळजी बी घेईल वहिनी. तिच्या चुका पोटात घालून तिला माफ करा एकदा. या काकाचं काय टकुर फिरलंय का? काय बी सुचवायला लागलाय. अरे अक्षराचं नाव घ्या र देवा. या कामणीसाठी आईनं तेवढं होय म्हणून नाही बघ. ठीक आहे. कामिनीला तिची चूक कळली. ती जर सुधारणार असेल तर सुंदरचं लगीन कामिनी संगच होईल. मामी हे काही विचारणं झालं. सुधारेन की मी. म्हणजे सुधारलीच आहे मी. मला माझी चूक कळली. भाऊजी लगोलग साखरपुड्याची तयारी कर. त्याला काय लागतं वहिनी? बोलता बोलता जे पाहिजे ते समजा हजर करतो इथे. वहिनी लई मोठ्या मनाची आहेस ग तू. माझी पोरगी एवढी चुकली तरी तिची चूक पदरात घेतलीस बघ तू. कामिने मामीचा आशीर्वाद घेत. बस करा तुमची नाटकं. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे म्या मला कामनी संग लगीन करायचं नाही. तर मी पुन्हा तेच तेच होय. सुंदर अरे असं काय करतोयस? आई सगळं इसरीन म्या. शिल्पा एवढं वाईट वागली ना ते बी इसरीन. पण ही कामिनी माझ्या संग जे काय वागली आहे ना ते म्या नाही इसरू शकत. अरे पर आई मला माझा निर्णय घेता येणार आहे का नाही? सुंदर पण मी तुला. तू एक शब्द भी बोलायचं नाही. अरे मग तुझ्या मनात तरी काय आहे? आई हे आत्ता विचारते आहेस. आधी विचारते येत नव्हतं.
अरे बाळा, तुझ्या मनात कोणी असेल तर सांग ना. आई अंबाबाई, आता यांनी काही वेडेपणा करू नये. आई, तुला जर खरंच मी सुखी राहावं असं वाटत असेल, बाबाचं स्वप्न पुरं व्हावं असं वाटत असेल, तर माझं लगीन अक्षरासंग लावून दे. माहीतच होती मला ही समधी नाटकं. टोणग्याच्या गळ्यात बांधली म्हैस आणि म्हणते माझंच घर आईस पैस. अव हे होणारच होतं. जेव्हा अक्षराला या घरात आणली नव, तेव्हाच मी बोलून दाखवलं होतं की ही सुंदरच्या गळ्यात पडणार. पर तेव्हा तुम्ही समद्याने मला शिव्या घातल्या. कबूल कर, योच तुझा खरा रंग हाय. मामी, तोंडाला येईल ते बोलू नका. खरं तेच बोलतीये. कबूल कर तू. मी का कबूल करू? मला छोट्या मालकांबरोबर लग्न करायचं नाहीये. त्यांनी त्यांच्या मनातला विचार बोलून दाखवला, यासाठी तुम्ही मला नाही जाब विचारू शकत. वा ग वा, करून सवरून मातली म्हणून मी नाही त्यातली. मामी, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतेय, मी माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करणार नाहीये. आणि मी छोट्या मालकांबरोबर लग्न करणार आहे हे कधी बोलले? आई, काय बी झालं तरी मला अक्षरासंगच लगीन करायचं आहे आणि त्यासाठी तुझी संमती पाहिजे. छोटे मालक, संमती माझी हवी आणि ती मी दिलेली नाहीये. अक्षरा, का नाही म्हणतीस तू? मॅडम, छोट्या मालकांचा निरागसपणा मला आवडतो, पण त्याच्या पलीकडे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही नाहीये. अक्षरा, मग तू बारक्या यो असं इथं का झोपलाय? बारक्या, तुझ्यासारखा दोस्त भेटाया नशीब लागते. म्या तुला हाकललं तरी बी तू इथंच थांबलास माझ्यासाठी. मला माहित होतं तू नाही जाणार. म्या काहीच जर उडी मारली ना तरी बी तिथं येशील माझ्या संग. अरे पर तशा वाटेवर कसं घेऊन जाऊ तुला? तू कायम माझ्या संग होतास, पर आता तुला माझ्या संग
कसा घेऊन जा बारके माफ कर मला. आई, प्रत्येक आईला वाटतं आपल्या पोरानं लई म्हणजे लई मोठं व्हावं. पर तुम्हाला आधीच मोठं करून ठेवलंच आहे. जगानं कवा माझ्याकडे वाईट नजरेनं बघू नये म्हणून मी जपलंच. म्या मोठं व्हावं अशी गरज बी नाही ठेवलीस. त्यापेक्षा आनंदात जगावं एवढी तुझी इच्छा आहे. मला काय बी कमी केलं नाहीस बघ. बरं आई, तुझं हे स्वप्न मला पूर्ण नाही करता आलं. मला माफ कर आई. अरे इथं का झोपलास? उठाय, उठलास का? अरे उठ की. तुला काय बाजारात काय ठेवलेली कोथिंबीर वाटलो का गम्या? पाणी कशाला शिंपडलं? लय नाही शिंपडलं, थोडंच पाणी टाकलंय. जास्त पाणी घातलं असतं ना तर ही कोथिंबीरची जुडी इथंच जमिनीत मुरली असती. त्यापेक्षा उठ इथनं आणि कामाचं काय ते बघ. काय म्हणली तू? काय म्हणली? तुझ्यासारखं हे काम नाही करत. तुझ्या मालकाचा खास दोस्त आहे म्या. मग त्यांच्याकडेच तक्रार करते तुझी. तू कसली तक्रार करते ग? म्या करणार तुझी तक्रार. मला सांगते तू तुझं काम कर, मला सांगते तक्रार करते. सुंदर तक्रार करते. सुंदर सुंदर कुठं गेला येऊ? गेला येऊ? दागिनं बी इकडेच ठेवून गेलाय. कुठं केलं असं? अरे बारक्या, मला वाटलं होतं तू या समजात मला बाहेर काढशील, पण उलट तूच माझ्या जखमांवर मीठ चोळायला लागलायस. होय? नाही 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 काय नाही. चल बाहेर.
अरे सुंदर, बाबा कुठं होता तू? अरे तुझ्या काळजीनं डोक्यात कुठले कुठले विचार येत होते. लेकरा, तू सुखरूप असशील की नाही जीवाला घोर लागला होता अगदी. अरे बोल की सुंदर, यो काय अवतार काढलायस? कुठं होतास तू? आमासनी काय बी विचारू नका. सुंदर नाही, म्या सुंदर नाही. आम्ही कुणाचेच कुणी नाही. या घरादाराशी आमचा काय बी संबंध नाही. सुंदर, अरे काय बोलतोयस तू? माऊली, आता आमसनी कशात बी अडकवू नका. आम्ही आता संन्यास घेणार आहे. आमसनी साधू व्हायचं आहे. सुंदर, अरे डोस कमीच का फिरलाय का तुझं? असं का वागतोय हा अक्षरा? आता यो कुठला अवतार काढलाय? मॅडम तुम्हीच समजून सांगा त्यांना. संन्यास घ्यायला निघालेत. मी वेळेत पोचले म्हणून ठीक आहे, नाही तर जबरदस्तीने यांना इथे घेऊन आलीये मी. तुम्ही आमासनी इथे घेऊन आलात ते योग्यच केलं. उलट या घरात आल्यावर आमचा निश्चय ठाम झाला. आता आमासनी कोणी बी अडवू शकत नाही. सुंदर, माऊली, कुणाच्या बी रागाचा, लोभाचा आमच्यावरती काय बी परिणाम होणार नाही. आणि आता आमासनी भी कुणाचा राग येत नाही. माऊली, मॅडम तुम्हीच सांभाळून घ्या आता यांना. मी येते. अक्षरा मॅडम, आई साहेबांनी तुम्ही नका सांगू आमासनी कसं सांभाळायचं. आई आहेत त्या, घेतील काळजी. अरे सुंदर, अरे ही कुठली भाषा वापरायला लागलायस तू आज? हा, मामासाहेब, आम्ही म्हटलं नव, आम्ही आता संन्यास घेणार आहे. आम्ही आता असेच राहणार. अरे पण हे करताना वहिनींबद्दल तुझ्या मनात काय बी विचार आला नाही वैरा? असं कसं होईल काकासाहेब? आई साहेब आमच्यासाठी समद आहे. त्यासने आम्ही कसं इसू? हो ना. मग ज्या आईवर तुमचं इतकं प्रेम आहे त्याच आईला न सांगता तुम्ही निघून गेलात घर सोडून. हे असं काय बी नाही आहे. या माऊलीवर आमचा किती जीव आहे हे आमासनीच माहिती आहे.
आणि म्हणूनच घर सोडायच्या आधी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो, त्यांच्या पाया पडलो, त्यांची माफी मागितली आणि मगच हे घर सोडलं. आम्ही कसं बी वागलो तरी आमची माऊली आम्हाला समजून घेऊ शकते, बाकी कुणी बी नाही. अक्षरा मॅडम, आमचा आईसाहेबांवर जीव असून देखील आम्ही घराबाहेर पडलो, कारण आता आम्हासनी प्रेमाच्या बंधनात अडकायचं नाही. सुंदर, माऊली रडू नका. कोणाचेही अश्रू प्रेम आता आम्हासनी अडवू शकत नाही. सुंदर, अरे असं नको रे बोलू. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू, जीव की प्राण आहेस माझा, आधार आहेस माझा. हे कुठलं खोड डोक्यात घेतलंयस तू? जा बघू, आधी कापड बदलून ये. माझा जसा सुंदर आहे ना तसाच सुंदर पाहिजे मला. जा. ते आता शक्य नाही माऊ. आम्हासनी ही कापडं बदलाय सांगू नका आणि असं समजू नका की हे समज कराया माझ्यावर कोणी जबरदस्ती केली. ह्यो आमचा निर्णय आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. अगं डोसक्यात राग घालून गेला असेल कुठंतरी, येईल थोड्या वेळात. तसं नाही, त्याचा मोबाईल दागिनं तो इथंच ठेवून गेलाय म्हणून काळजी वाटते. हे बारक्या, अरे रागात असेल म्हणून काढून गेला असेल ना, आणि आपण कशाला शोधून आणू त्याला. ताई तू जरा शांत बस बघू. हा बारक्या, तू जरा गेस्ट हाऊस मध्ये जाऊन बघ बरं. ती फुकणीच त्याला घेऊन गेली असेल, तशी बी फुसच लावणारी आहे ती. नारनात रंगी आणि मटणात घालती वांगी. मुकट्यानं तोंड बंद ठेवायचं. आत्या, मम्माला का उगाच? गबस. तू मध्ये नाक खुपसू नको, नाही तर तुला पण एक ठेवून देईन. लई झालं आता तुमचं. या महिने डोसका फिरला का तुझं? मोठ्यांच्या मध्ये कशाला बोलतेस का? फोबाड बंद ठेव. ताई तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. शब्द आहे माझा, सुंदरला शोधून आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर उभं करतो का नाही बघ. वहिनी, सारा जग पालतू घालू पर सुंदरला घेऊनच येऊ. तिथे असं उभं राहून बाता मारण्याचा काय उपयोग आहे? एक लक्षात ठेवा, जर माझ्या सुंदरचा पत्त्या लागला नाही ना तर मी तुम्हाला बी इथं राहू देणार नाही. रस्त्यावर आणि एकेकाला. वहिनी तुम्ही जरा शांत राहा. वहिनी, आम्ही आता सुंदरला शोधून आणतो परत. नका काळजी करू. वहिनी तू शांत हो ग. तू बस इथं आधी बस. बरं आई साहेब, मी बी त्याला शोधून येतो. ठीक आहे.
नाव काय म्हणालास तुझं बालका? गुरुजी, मी हा सुंदर. एक गोष्ट बोलायची होती. अवश्य बोल. पण आता तू त्या तलावात आपलं आयुष्य संपवायला निघाला होतास. अरे, आयुष्य जगताना असे अनेक चढ उतार हे येतच असतात. म्हणून का कोणी आपला जीव देऊन आपलं आयुष्य संपवायचं असतं का? पुन्हा असा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करू नकोस. बोल, तुला काय बोलायचं होतं? गुरुजी, बाकी काय बी नाही. मला फक्त संन्यास घ्यायचा आहे आणि तुमच्या संग इथंच राहायचं आहे. भल्या घरचा दिसतोस. तू बोलतोस ते सारं ठीक आहे, पण हे असं संन्यास घेणं सोपं नाही. तू आतापर्यंत सुखासीन आयुष्य जगलास. क्षणाच्या त्रासाला कंटाळून त्यागाकडे वळणं म्हणजे संन्यास नाही. खूप कठीण व्रत असतं ते. आपलं मन खूप खंबीर बनवावं लागतं. माझी तयारी आहे. मला या समध्यापासून ना लांब जायचं आहे. बघा, माझ्या आजूबाजूला कोण बी माणसं नको आहेत. मला या जगात लय कंटाळा आलाय. बघा गुरुजी, मला तुमच्या पायाजवळ थारा द्या. अरे बघ, भगवी कपडा घालून आहे त्यो आपल्याकडे फोटो आहे तसंच दिसतोय का? नाही तर कुठल्या तरी बाबाला तुडवशील. नाही भाई, तोच आहे. एकदम बरोबर आहे. फोटो बघ, पीप एकदम बरोबर मिळाले आपल्याला. कापड बदलून सोंग करतो काय? नाही रे, त्याला देवानी बोलवलं आणि आपण त्याची इच्छा पूर्ण कर. चला, गेम वाजवूया. ताई, कुठे गेला असेल हो सुंदर? असं कधीच घर सोडून गेला नाही तो. ताई, यशवंताला फोन लावून तरी बघा ना, काय कळलंय का बघा. वहिनी, तू का काळजी करू नकस. अगं, अक्षरा बी गेलीये तिकडं आणि आपली सगळी माणसं उडकतायत त्याला. येईल ग तो. नको रडूस. मम्मा, ती अक्षरा आता पुन्हा क्रेडिट घेणार. डॅडू आणि प्रताप काका गेलेत, पण त्याच्या आधी जर अक्षराने सुंदरला शोधून काढलं तर या जन्मात शक्य नाही ते. इतका कॉन्फिडन्स कसं काय? अगं, तिच्या पुढे एक पाऊल आहे मी. म्हणजे नक्की केलंच तरी काय? लांडग चटवलं मरणाला आणि शेकोटी म्हणते सरणाला. अगं, मी माझा डाव खेळून आधीच मोकळी झाली. मी माझ्या माणसास निथाडले. त्यांनी आता सुंदरला शोधून मारून बी टाकला असेल. त्याचा खेळ खाल्लाच केला असेल. मम्मा, तू ग बस.